नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 27 नोव्हेंबर सायंकाळचे 5:30 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील. तर सर्वात प्रथम जे आज सकाळी थंडी पाहायला मिळाली, कडाक्याची थंडी होती. सर्वात कमी तापमान सोलापूर जिल्ह्यातील जेवळ येथे 9 अंश सेल्सिअस होतं. त्यानंतर पुण्यातही आज तापमान शिवाजीनगरमध्ये 9.9 अंश सेल्सिअस होतं. अहिल्यानगरमध्ये 9.4 अंश सेल्सिअस. इकडे नाशिकमध्ये 10 ते 11 अंश सेल्सिअसच्या आसपास, परभणी 11च्या आसपास, नागपूर गोंदियाच्या हे भागांमध्ये, तसेच इकडे उदगीरच्या भागामध्ये तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आलं. तसं राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये जे काही तापमान आहे ते 12-13 अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळतं आहे. किनारपट्टीच्या भागांमध्ये हेच तापमान 16 ते 18 आणि किनारपट्टीपासून थोडंसं दूर गेलात तर 14-15 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पाहायला मिळते. म्हणजे राज्यात थंडीचा कडाका कायम आहे. सरासरीच्या तुलनेचा नकाशा पाहिला तर राज्यात काही ठिकाणी सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली, जसं की नाशिक, पुणे, अहिल्यानगर, जेऊर या भागात लक्षणीय घट झाली सरासरीच्या तुलनेत. तर बाकीच्या भागांमध्ये सुद्धा तापमान सरासरीच्या तुलनेत काही प्रमाणात कमीच पाहायला मिळते. यानंतर जर आपण सिस्टीमबद्दल बोलायचं झालं तर डीप डिप्रेशन या ठिकाणी श्रीलंकेच्या जवळ आहे आणि आज रात्रीत या ठिकाणी एक चक्रीवादळ बनेल. हे चक्रीवादळाचं नाव फेंजल असेल आणि हे नाव सौदी अरेबिया या देशाने दिलेलं आहे. ही सिस्टीम याचा प्रभावाने दक्षिण भारतात पाऊस होणार आहे. चेन्नईच्या आसपास किंवा इकडे तमिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पण तुर्तास राज्यासाठी आपल्या महाराष्ट्रासाठी याचा धोका नाही. आणि ह्याचा जो काय मार्ग आहे तर सध्या ही सिस्टीम उत्तर दिशेने पुढे सरकेल. थोडंसं काय मॉडेल असं थोडंसं उत्तर पूर्वेकडे सरकताना दाखवते आणि नंतर मग पश्चिमेकडे अशा प्रकारे सरकत जाण्याचा अंदाज आहे. म्हणजे चेन्नई ते कुडलोरच्या दरम्यान ही सिस्टीम धडकेल, पण धडकण्यापूर्वी याची तीव्रता ओसरण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आणि याचा राहिलेला अंश पुढे तमिळनाडू, कर्नाटक क्रॉस करून जर अरबी समुद्रापर्यंत पोहोचला तरच राज्यात पावसासाठी वातावरण अनुकूल बनेल. पण अजून त्याबाबतच्या स्पष्टता आलेली नाही. ही सिस्टीम अरबी समुद्रात आली तर नक्की राज्यात अवकाळी पाऊस होईल. हा पाऊस मुख्यत्वे दक्षिणेकडील भागांमध्ये पाहायला मिळू शकतो किंवा मध्यवर्ती भागापर्यंत पोहोचू शकतो. त्याच्या डिटेल अपडेट्स आपण लवकरच तुम्हाला देऊ. पण तो आपण पाहिलं तर राज्यात या सिस्टीमच्या प्रभावाने अति उंचावरचे ढग सुद्धा येत आहेत आणि उत्तरेकडचे कोरड्या वाऱ्यांचे प्रवाह सुद्धा राज्याकडे प्रवाहित झालेत. त्यामुळे पावसाची सध्या तरी शक्यता नाही आहे, मात्र थंडीची लाट ही पाहायला मिळेल. जसं हवामान विभागाने जे काय सध्या इशारे दिलेले आहेत त्यानुसार नाशिकचा घाटाकडील भाग, नाशिकचा घाट विभाग सोडून राहिलेला भाग, अहिल्यानगर, पुण्याचा घाटाकडील भाग किंवा घाट विभाग सोडून राहिलेलं पुणे या ठिकाणी थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. म्हणजे जेव्हा तापमान 10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी जातं आणि सरासरीच्या तुलनेत ते तापमान 4.5 डिग्री सेल्सिअसहून कमी जर असेल तर त्या ठिकाणी थंडीची लाट आहे असं सांगितलं जातं. तर तशा प्रकारे या ठिकाणी स्थिती पाहायला मिळेल. राज्याच्या इतर ठिकाणी सध्या तरी थंडीच्या लाटेचे इशारे नाहीत, पण उद्या याच्यामध्ये काही थंडीचे इशारे अजून ॲड होण्याची शक्यता आहे. तापमान जर पाहिलं उद्या तर पुण्याच्या आसपास सिंगल डिजिट 9-10 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान राहण्याची शक्यता आहे. जेऊर, अहिल्यानगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, त्यानंतर जळगाव, नांदेड, परभणी या ठिकाणी सुद्धा तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास की 10 ते 11 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. काही ठिकाणी 10पेक्षा कमी सुद्धा राहू शकते. नागपूरचा भाग असेल, गोंदियाचे भाग असेल या ठिकाणी सुद्धा तापमान 10 ते 11 अंश सेल्सिअसपर्यंत कमी पाहायला मिळेल. किनारपट्टीचा भाग जर पाहिलं, किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान 18 ते 20 अंश सेल्सिअस, किनारपट्टीपासून थोडंसं दूर गेलात तर 14 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरलेलं पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आणि राज्यातील राहिलेले सर्वच भाग किंवा बराचसा जो भाग आहे या ठिकाणी तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअस, तर काही ठिकाणी 12 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. म्हणजे राज्यात बऱ्याच भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. थंडीच्या लाट सदृश स्थिती आहे. काही ठिकाणी थंडीची लाट येण्याचा सुद्धा अंदाज आहे. बाकी पावसाबाबतच्या ज्या अपडेट्स असतील ते त्या दिवसात क्लिअर होतील तेव्हा आपण तुम्हाला कळवूच. दररोज हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.